अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मोना आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि दीप्याने तिच्यासाठी फुलं आणलेले असतात. मोनाला बघून तो म्हणतो की मोना काय काळजी करतेयस, हे बघ मी तुझ्यासाठी छान सरप्राईज आणले. हे बघून दीप्या तिला गुडघ्यावर बसून ती फुलं देतो. पण मोनाला राग आलेला असतो की जमीन त्यांच्या नावावर केली म्हणून ती दीप्याच्या हातातली फुलं घेते आणि खाली टाकून देते आणि म्हणते की अहो तुम्हाला इथं पटलं आहे काय, इथं सगळी जमोल बापूंनी अमोलच्या नावावर केली आणि तुम्ही हे सगळं करत बसताय. तुम्हाला काही भविष्याचा विचार आहे की नाही हो हां. तो अगं काय झालं. त्यावर मोना म्हणते की अहो त्या बापूंनी सगळी जमीन अमोलच्या नावावर केली आहे. दीप्या म्हणतो की अगं पण तो त्यांच्या जमिनीचा निर्णय त्यांचा आहे ना, त्यांनी कुणाच्या नावावर जमीन करायची हा त्यांचा निर्णय आहे आणि आपलं भविष्य आपण ठरवू की हाताने. त्यावर मोना म्हणते की का आपलं भविष्य आपण का ठरवायचं, त्यांनी आजारी पडले त्यांची गोळ्या औषधं राहणं खाणं सगळं आपण बघायचं आणि जमिनीचा निर्णय त्यांनी एकट्याने घ्यायचा हे बरोबर नाही आहे बरं का. त्यावर दीप्या म्हणतो की अगं मोना काय झालं तुला, तू का अशी बोलते. त्यावर मोना म्हणते की ते काय माहीत नाही, तुम्ही त्या जमिनीबद्दल वंशांशी बोलणार आहात की नाही आणि तुम्हाला सांगून ठेवते मी ह्याच्या खपवून घेणार नाहीत. ही आपण काय करायचं, उद्यासुद्धा माझी परिस्थिती त्या फुयाजीसारखी होऊन जाईल, मला दुसऱ्याच्या घरातली कामं करावी लागतील. दीप्या म्हणतो की अगं मोना तू काय बोलतेस, तुला कळतंय का, तू जरा विचार करून बोल ना, अशी परिस्थिती कशी येईल. मोना म्हणते की ते काही नाही, सगळी जमीन जर अमोलच्या नावावर झाली तर आपण कुठं जायचं, तुम्ही कधी याचा विचार केला आहे का. दीप्या म्हणतो की मोना तू शांत राहा जरा. मोना म्हणते की तुम्ही बोलणार नसला ना तर मी जाऊन बोलते. दीप्या म्हणतो की मोना तू शांत राहा, मी बोलतो दीदीशी. मोना बोलते की बरं ठीक आहे बोला तुम्ही आणि तुम्ही लवकरात लवकर बोला बरं का. असं म्हणून मोना तिथून निघून जाते. इकडे अमोल चिठ्ठी लिहित असतो. अर्जुन तेवढ्यात येतो आणि म्हणतो की अमोल काय झालं, आज काय करतोय. त्यावर अमोल म्हणतो की मी चिठ्ठी लिहितोय. अर्जुनला धक्का बसतो आणि तो बघतो की ह्याला ताबीब तर आलेला नाही. तर अर्जुन विचारतो अमोल बाळा काय झालं, कुणासाठी चिठ्ठी लिहितोय. त्यावर अमोल म्हणतो बरं झालं बाबा तुम्ही आला, आता तुम्ही माझी चिठ्ठी लिहा. अर्जुन म्हणतो अरे काय वेडवीड लागले काय तुला, अरे मी पोलीस आहे, मला असली कामं जमत नाहीत, मी आजपर्यंत फक्त बॉडीज बनवली आणि चोरांना पकडून एका बुक्कीत फाईट केली, पण असल्या लिखापडीच्या कामे मला नाही जमत. अमोल म्हणतो की काय बाबा तुम्ही पण काय बोलताय, मला काय माहीत नाही, तुम्ही चिठ्ठी लिहा. अर्जुन म्हणतो की बाबा माफ कर मला नाही जमत. अमोल म्हणतो तुम्ही जर चिठ्ठी लिहिली नाही ना मी तुमच्याशी बोलणार पण नाही आणि भेटणार पण नाही, तुम्हाला बघा काय वाटतं ते. हे बघून अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे सांग काय लिहायचं आहे. त्यावर अमोल सांगते लिहा त्याच्यावर की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. अर्जुन म्हणतो अरे काय बोलतोयस तू, एवढा लहान आहेस. अमोल म्हणतो की बाबा तुम्हाला कसं मला काही सांगता येत नाही, तुम्ही सांगा त्या दिवशी दीप्या मामा मोनाशी कसं बोलत होता प्रेमाने मोमाशी आणि तुम्ही साधी चिठ्ठी लिहित नाही. त्यावर अर्जुन म्हणतो की अरे बाळा मी तुझ्या मला लग्नाविषयी विचारायच्या आधी फक्त दीड महिना आधी फक्त विचारच करत होतो, माझ्याकडून असलं नाही जमत. अमोल म्हणतो की ते काय नाही तुम्ही चिठ्ठी लिहा, मी बाहेर आहे. असं म्हणून अमोल बाहेर येतो आणि अर्जुन रूममध्ये चिठ्ठीची तयारी करत बसलेला असतो. बाहेर मोना भाजी निवडत असते, दीप्या बापू तिथेच असतात. तेव्हा तो दीप्यासोबत बॉलबरोबर खेळत असतो. बॉलबरोबर खेळताना मोना म्हणते की हो इथं नका खेळू, इथं काम चालू आहे, तरीसुद्धा कोणी ऐकत नाही. तेवढ्यात अप्पी येते आणि बघते की काय झालं. तेव्हा मोना म्हणते की वंश यांना मी किती वेळा सांगितलं इथं खेळू नका, तर हे लोक इथंच खेळतात, सांगा जरा तुम्ही समजावून. त्यावर अप्पी म्हणते की अमोल इथे नाही खेळायचं रे बाळा, असं म्हणून ती त्याला समजावून सांगते. नंतर अमोल विचारतो तू भाषण केलंस ना, काय भाषण केलंस. त्यावर अप्पी म्हणते की हो मी भाषण केलं. तो तेवढ्यात मन येते आणि म्हणते की खरं तर मला भाषणातलं काही कळत नाही पण ऐकायला आवडेल मला. असं म्हटल्यानंतर अप्पी म्हणते की हो ऐका ना फुयाजी, भाषण म्हणजे असतं की आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचवणे, याला भाषण म्हणतात. हे ऐकल्यानंतर सगळेजण तिचे विचार ऐकत असतात. ते सगळं ऐकल्यानंतर मनी म्हणते की अगं मोना मला जरा तू सांगशील का. त्यावर ती गोड बोलून मोनाला आत नेते आणि सांगते की अगं तू खरंच म्हटली होतीस की तू किचनमध्ये तुझंच सगळं चालतं की. त्यावर मोना म्हणते हो मग फुयाजी तुम्ही मला काय असं तसं समजला का, या किचनवर सगळा माझा हक्क आहे, आत्ताच नाही खूप आधीपासून माझा या किचनवरच हक्क आहे. त्यावर मनी म्हणते की अगं तुझा फक्त किचनवर हक्क असून काय उपयोग, तुझा या घरातल्या सगळ्यांवर हक्क असला पाहिजे, तुझंच या घरात सगळ्यात जास्त चाललं पाहिजे. मोना म्हणते की फुयाजी काय बोलताय तुम्ही कालपासून, तुम्हाला काही कळतंय का. त्यावर ती म्हणते की अगं तसं नाही मोना, तू विचार केलायस का जमीनसुद्धा अमोलच्या नावावर करायची, ती वंश तुझ्या इथं भटकतसुद्धा नाहीत, तू फक्त किचनमध्येच मरणार आहेस का. मोना म्हणते की तुम्ही काय बोलताय. म्हणे म्हणते की तुझा नवरा बोलणार आहे का.
मोना बोलते की ते बोलतील, त्यांना वाटेल तेव्हा, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मनी म्हणते की अगं तुझा नवरा नाही बोलायचा, तो किती दीदीवर प्रेम करतो, मला ना असं वाटतं की तूच बोलायचं. त्यावर मोना म्हणते की ते माझ्याकडून नाही जमायचं फुयाजी. हे पण विचार करतात ना, ते खूप डोकं लावून विचार करतात, ते असंच कुठलाही निर्णय घेत नाहीत. त्यावर मनी म्हणते की हां मग झालं तर तू फक्त त्यांच्या होमध्ये होत नाही, तू बाकीसुद्धा काही करू शकत नाहीस. हे ऐकून मोना म्हणते की आहो फुयाजी असं नसतं हो, त्यांना आमच्याबद्दल काळजी आहे, बघा ना आम्ही इथे राहतो. त्यावर फुई म्हणते की मला माहीत आहे तुला घरसुद्धा नाही आहे, तुम्ही इथे त्यांच्या घरात राहताय, आता तर तुम्हाला जमीनसुद्धा नाही आहे. त्यावर मोनाला अजूनच राग येतो आणि म्हणते की मी माझं बघून घेईन, तुम्ही फुयाजी काम करा. हे बोलत असते तेवढ्या दिप्या तिथे येतो. दिप्या म्हणतो की अगं मोना बडीशेप दे मला. त्यानंतर म्हणे मी तुम्ही थांबा इथे मी आणते, असं म्हणून ती आत बडीशेप देते त्याच्या हातावर. त्यावर दिप्या म्हणतो की काय झालं मोना, काय झालं आता तुला, काय डोक्यात काय. त्यावर मोना म्हणते की तुम्ही बोललात की नाही वनसनशी. त्यावर दिप्या म्हणतो अगं जरा दम काढ की, माझं पण जरा कधीतरी ऐक. मोना म्हणते की ते काय नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर वनसनशी बोलायचं. दिप्या म्हणतो की अगं वेळी दीदीशी बोलतो. त्यावर मोना म्हणते की तुम्ही लवकरात लवकर बोला, नाही तर मी जाऊन बोले ना. हे ऐकून दिप्या म्हणतो की मोना तू कधी सुधारणार नाहीस बरं का, कधीसुद्धा माझं ऐकणार नाहीस, म्हणून तो तिथून रागाने निघून जातो. इकडे म्हणे या सगळ्यांचं ऐकत असते आणि बाहेर जाऊन म्हणते अगं मोना तुला तर मी लय साधी समजलेली, पण तू तर लय बाराची निघालीस ग, अशी म्हणत ती तिथं हसत बसलेली असते. अर्जुन बेडरूममध्ये चिठ्ठी लिहित असतो. हे आप्पी बघते आणि म्हणते की अर्जुन काय करतोयस तू. अर्जुन चिठ्ठी लपत म्हणतो की काय नाही. त्यावर आप्पी म्हणते की खरं सांग त्या चिठ्ठीत काय लिहितोयस तू, मला दाखव. अर्जुन म्हणतो की आप्पी अगं काय नाही, तुला काय करायचं आहे, तू जा ना तुझं काम कर. आप्पी म्हणते अर्जुन दाखव म्हणते तर दाखव. अर्जुन म्हणतो की आप्पे थोडा दम काढ, तुला कळेल, तुझ्यासाठीच लिहितोय, अमोलनी मला लिहायला लावली आहे, तू थोडासा वेळ काढ. आप्पी म्हणते की बरं ठीक आहे. हे बापू आणि कदमसुद्धा बघतात आणि बाहेर हसत येतात. ते आप्पीला बघून हसतात. तेव्हा आप्पी म्हणते की काय झालं बापू का हसताय तुम्ही. त्यावर ते म्हणतात नाही अर्जुन लिहितोय कोणासाठी तरी, जवळच्या व्यक्तीसाठी लिहित असेल, असं अर्जुन कधी लिहित नाही. हे बघून आप्पी म्हणते की बापू काय तुम्ही पण, तिला अजून तिथून निघून जाते. तेव्हा बापू आणि कदम म्हणतात की हे काय जे झालं ना ते काय माहीत नाही, पण लय चांगलं झालं आहे, असं म्हणून दोघे हसत बसतात. इकडे आपल्या बेडरूममध्ये चिठ्ठी लिहून झाल्यानंतर अर्जुन आप्पीला बोलवून तिच्या हातात चिठ्ठी देतो आणि म्हणतो की हे घे आप्पी, मला काय वाटतं आणि माझ्या मनात काय आहे ना ते या चिठ्ठीत सगळं लिहिलेलं आहे, तुला कशी वाटते ते सांग. आप्पी म्हणते की अर्जुन हे काय मध्येच तुझं. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं हे सगळं मला अमोलने लिहायला लावलेलं आहे, तू वाच ना प्लीज वाच. आप्पी म्हणते की बरं ठीक आहे दे चिठ्ठी, असं म्हणून ती चिठ्ठी हातात घेते आणि वाचायला लागते. आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.